माहेरी आल्यानंतर सर्वांसाठी बनवला एक खास पदार्थ. शिवाय पाऊससुद्धा चालू होता आणि सर्वांची खूप इच्छा होती हा पदार्थ खाण्याची. तर त्यासाठी 1.5 किलो बटाटे कुकरला शिजायला ठेवून दिले. तोपर्यंत बेसन पिठामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, ओवा टाकून थोडं-थोडं पाणी टाकत छान असं बॅटर बनवून साईडला ठेवलं. त्यानंतर खलबत्त्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून घेतला. उकडून गार झालेले बटाटे स्मॅश करून घेतले. कढईमध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी केली. तयार केलेला ठेचा व्यवस्थित असा परतून घेतला. त्यानंतर हळद आणि धणे पावडर टाकून व्यवस्थित परतून घेतलं. चिमूटभर हिंग आणि कोथिंबीर टाकली. परत एकदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर स्मॅश केलेला बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घेतला. चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. परत एकदा मिक्स करून घेतलं. भाजी गार झाल्यानंतर छान असे वडे तयार करून घेतले. बेसन पिठामध्ये चिमूटभर खायचा सोडा टाकून व्यवस्थित फेटून घेतलं. तयार वडे बेसन पिठामध्ये छान असे कोट करून घेतले. गरमागरम तेलामध्ये वडे छान असे तळून घेतले. यासोबत खाण्यासाठी खमंग चटणी बनवली होती. डिटेल रेसिपी हवी असेल तर चॅनलवरती आहे, पाहू शकता. गरमागरम वडापाव पावसामध्ये सर्वांनी खूप